लोक नाही, आम्ही जातीपातीसाठी गाणारे लोक नाही आहो. बाबासाहेबांना संविधानामध्ये जातपात केली का रे? संविधानामध्ये सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. कसं काय म्हणता तुम्ही अंजली भारती जातपात करते म्हणून? मी जातपात करत नाही, खरं बोलते म्हणून तुम्हाला मिरच्या लागतात खालून. मी काय करू? मी जातपात करत नाही. कारण काही उठते अंजली भारती आमच्या देवाला बोलते. देवाला कशाला बोलू? काही लोकांच्या अंगात देवी येते, देवता येते. देवी देवताला काही एवढी फुरसत आहे का माणसाच्या अंगात यायची? तुम्ही सांगा मला, खरंच देवीला एवढी फुरसत आहे? बाय एवढ्या चांगल्या आहे का? काय होतं भिडतात घुमाला आमच्या अंगात? हे बाय देवीला बदनाम करता, देवाला बदनाम करता तुम्ही. खरंच तुमच्या अंगात देवी देवता येते आणि माणसाच्या अंगात लालन शिवते. तुम्हाला माहिती आहे खरी नागिन माझ्या संग आणली मी, साहेबा तो कुईन. माहिती आहे की नाही तुम्हाला? हा, त्या इकडे गेली बाप्पा ओरिसाला आणि काय तिनं किंग कोबरा पकडला. नको पकडू मा एवढं हे काय म्हण नाही दीदी म्हणते. तुम्हाला माहिती, तुला माहित नाही मम्मी म्हणते ते प्राणी मला काहीच करत नाही. बाबासाहेबाची लेख आहे, तिला कोण काय करणार आहे? बरोबर की नाही? बाबासाहेब के बच्चे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो माणसाच्या अंगात लालन शिकवते फुस, बायाच्या अंगात देवी देवता आल्या. उगीच बदनाम करतात देवी देवताला. देवी देवताला एवढी फुरसत आहे, बाई एवढे चांगले असतात बायाच्या अंगात येतात. उपास धरताना दिवसभर चरताना त्याच्यासाठी म्हणतात की माझ्या अंगात देवी आली. हा, यायच्या अंगातली कोणाच्या अंगात रमाई येत नाही. रमाई जर आली तर उपाशी तपाशी चिली पिली सांभाळा लागल. कोणाच्या अंगात बाबासाहेब येत नाही. बाबासाहेब जर आला तर 18 तास अभ्यास करावा लागल. कोणाच्या अंगात सावित्रीबाई येत नाही. सावित्रीबाई आली तर शेणाची गोळी खा लागल. यायच्या अंगात देवी देवताची नाटक केली आहे ना, म्हणजे लंबे लंबे केळं खायला भेटते. लंबे गांजरं खायला भेटते. गांजरं असते काय काही लावता उपासाला? मस्त मोसंब्या सफरचंद उगीच देवा देवताला बदनाम करता. आणि मग काय असं बोलली म्हणजे काय म्हणता? दीदी जातपात नाही. खरं आईना दाखवतो ना भाऊ, मी सतीश भाऊ. खरं आईना दाखवा नाही का? तुम्ही सांगा मला, देवी देवताला फुरसत आहे का बायाच्या अंगात यायची? बाया एवढ्या चांगल्या आहे का? आणि माणसाच्या अंगात म्हणते फुस. कोण होतं म्हणते मग लालन शेकू म्हणते, लालन शेक. डोम्या हा, डोम्या हो म्हणते, डोम्या. बायाचं नाव काय तर म्हणते गंगा. आणि विचारलं तर 10 दिवस बघ रांगोळीची गंगा. काय होतं माझं नाव गंगा आणि माणसाने करनंगा. काय होतं नाव 10 दिवस आंघोळीला पाणी नाही आणि उपास धरतात आणि दिवसभर चरतात. आणि बरं तुम्ही सांगा, उपासाला थोडाफार नाश्ता असते. नाश्ता नाही, कढई भरतो साबुदाणा करतो आणि गटाळ गिटकतो एका उपासावर. आणि माणसाच्या अंगात हे फुस म्हणजे कोण आहे तो म्हणते माझ्या डोम्या हो. आणि काय क्या होणार तो म्हणते प्याला होणार. प्याला काय का? ओ गाय का? अरे गाय का पीने से एक बार बाई का पी के देख. म्हणत